शहापूर येथील गट नंबर 903 मधील मलाबादे नगर पूरग्रस्त वसाहतीला इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी भेट देत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरांच्या मालकी हक्काच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। सन 1991 पासून या वसाहतीतील नागरिकांना स्वतःच्या घराचे अधिकृत दस्तऐवज मिळावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। मात्र अद्यापही अनेक कुटुंबांना मालकी हक्क मिळालेला नाही। या पार्श्वभूमीवर आयुक्त पाटील यांनी स्वतः वसाहतीत फिरून नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि संबंधित कागदपत्रांची माहिती घेतली। यावेळी शिवशाहू आघाडीचे गट नेते उदयसिंग पाटील, नगरसेवक सचिन राणे, स्वाती लोखंडे, नितीन कोकणे आणि राजेंद्र लोखंडे उपस्थित होते। त्यांनी नागरिकांना सांगितले की शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला जाईल। नागरिकांनी शासकीय कर्जाच्या अनुषंगाने 5,000 रुपये भरून शासनाचा ना हरकत दाखला NOC मिळवावा। त्यानंतर महापालिकेच्या सभेत ठराव मंजूर करून सुमारे 100 नागरिकांच्या नावाची यादी तयार केली जाईल आणि प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली। येत्या 6 महिन्यात नागरिकांची नावे प्रॉपर्टी कार्डवर लागण्याची जबाबदारी आमची आहे असे ठाम आश्वासन आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले। दरम्यान स्थानिक नागरिकांनी म्हणाले की आजपर्यंत कोणत्याही शासकीय अधिकारी आमच्या वसाहतीला भेट दिलेली नव्हती। आपण पहिल्याच आयुक्त आहात ज्यांनी प्रत्यक्ष येथे येऊन आमच्या समस्या समजून घेतल्या आणि मार्गदर्शन केले। या भेटी दरम्यान रवींद्र शिरगन्नवर, शब्बीर आवटी, रवींद्र कडुलकर, जावेद मुजावर, बापू लोकरे, अवधूत कडुलकर, सुनील साळुंके, रमजान मुल्ला, सुरेश माने, अमोल साळुंके, अक्षय कडुलकर, राहुल बुचडे, शांताबाई पाटील, शारदा सासने, अमीना बागवान, मीना बुचडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते।